नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राज्यातून आणखीन एक धक्कादायक बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. महाराष्ट्रातील बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला. बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी. बीड दिवसातून दर 3 दिवसाला एक मृतदेह. जाणून घेत संपूर्ण अपडेट. संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेत आहे, त्यामुळे बीड जिल्हा सध्या वरच्या स्थानावर आहे. त्यातच आता बीड मधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येत्या वर्षात 109 मृतदेह सापडले आहेत. दर 3 दिवसांनी येथे एक मृतदेह सापडत आहे, अशा प्रकारचा एक सरासरी आहे. त्यामुळे गँग्स ऑफ पर्ली पॅटर्न राज्यभरात गाजत आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांकडे फक्त 5च खुनांची नोंद झाली आहे, तर 103 मृतदेहांची ओळख पटली असून 6 जणांची ओळख पटलेली नाहीये. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कमेंट करा. महाराष्ट्रातील बीड जिल्हा मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या सर्व घटनेला कोण जबाबदार आहे? कारण बीड मधून प्रत्येक 3 दिवसाला एक मृतदेह भेटत आहे. तर यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि काय आपला सल्ला आहे? कमेंट मध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेट्सवर. जय महाराष्ट्र.